कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे। असंच नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्येही महाशिवरात्री निमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। महाशिवरात्रीच्या संध्याकाळी मंदिराच्या प्रांगणात मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना प्राजक्ता माळी हिच्या शिवस्तुती नृत्याविष्कार या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। पण आता याच कार्यक्रमावरून वादाला तोंड फुटल्याचं दिसत आहे। महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध होत आहे। सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही असं पत्र मंदिर समितीचे माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांना दिलं आहे। नेमकं काय प्रकरण आहे याचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत। नमस्कार, मी वर्षा वैभव थोरात। तर देशभरातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये महाशिवरात्री निमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन दरवर्षी केलं जातं। त्याचप्रमाणे यंदा महाशिवरात्री निमित्त मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या शिवस्तुती नृत्याविष्कार या कार्यक्रमाचं देवस्थान ट्रस्टनं आयोजन केलं आहे। पण या कार्यक्रमावर मात्र माजी विश्वस्तांनी नाराजी व्यक्त केली असून या संदर्भात ग्रामीण पोलिसात एक पत्र देखील दिलं आहे। सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, चुकीचा पायंडा पाडू नये, मंदिरातील धार्मिक वातावरण बिघडू नये अशी आमची इच्छा आहे, अशी मागणी करणारं पत्र माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांना लिहिलं आहे। माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली असून त्या म्हणाल्या की महाशिवरात्रीचा दिवस हा अतिशय पवित्र आहे, यामुळे इथे धार्मिकच कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत। जरी प्राजक्ता माळी इथे शिवस्तुती नृत्याविष्कार सादर करणार असेल तरी देखील याचा इथे पुनर्विचार झाला पाहिजे। मी स्वतः माजी विश्वस्त आहे, शास्त्रीय नृत्य ठेवलं पाहिजे, कथ्थक नृत्य ठेवलं पाहिजे, पण सेलिब्रिटींना आणून त्र्यंबकेश्वरमध्ये एक वेगळाच पायंडा त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या ट्रस्टनं सुरू केला आहे, जे अत्यंत चुकीचं घडत आहे। यामुळे हे थांबलं पाहिजे आणि तात्काळ यामध्ये बदल झाला पाहिजे अशी भूमिका माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी दिली आहे। दरम्यान महाशिवरात्री निमित्त मंदिर विश्वस्तांच्या वतीनं मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या शिवस्तुती नृत्याविष्कार या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असलं तरी आता माजी विश्वस्तांनी या कार्यक्रमावर आक्षेप घेतल्यामुळे प्राजक्ता माळीचा कार्यक्रम रद्द होणार का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे।